हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्व लाडक्या बहिणींना माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अडकलेला आहे, कारण की डिसेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे वोटिंगची कार्य चालू झालेली आहे. म्हणून कोणतीही सरकारी योजनामध्ये पैशांची फेरबदल आचारसंहितामध्ये करू शकत नाही. म्हणून सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा स्थगित करण्यात आलेला आहे. म्हणून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पण स्थगित करण्यात आलेला होता. 17वा आणि हप्ता 18वा म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोघं महिन्याचे हप्ते हे थोडक्यात थांबवले गेलेले आहे. तर आता सर्व लाडक्या बहिणींना एकच प्रश्न पडते की हा नोव्हेंबर आणि डिसेंबर दोघं महिन्याचे 3,000 रुपयेचे हप्ते आपल्याला कोणत्या तारखेपर्यंत येतील. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर इथं आपण या व्हिडिओमध्ये तुमची सर्व प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. कारण की नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोघंही महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना मिळालेले नाही. तर त्यांचे प्रचंड प्रश्न माझ्या चॅनलवरती आलेले आहेत की एक फिक्स डेट मला सांगावी की कोणत्या तारखेपर्यंत शक्यता आहे की आम्हाला दोघा महिन्यांचे हप्ते मिळणार आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमची सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जाईल आणि खरोखर ती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला खूप फायदेकारक राहणार आहे. म्हणून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल की काय आहे व्हिडिओच्या मागचं उद्देश. तर पाहूया. आचारसंहिता ही डिसेंबरच्या 8 तारखेपासून लागलेली आहे. म्हणून नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा दोघंही महिन्यांमध्ये अजिबात तुम्हाला भेटणार नाही. डिसेंबर पूर्ण संपेपर्यंत तुम्हाला भेटणार नाही दोघंही महिन्याचे हप्ते. जेव्हा आचारसंहिता संपली त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुम्हाला तुमच्या बँक खात्यांमध्ये पैसे वितरण करण्यात येतील. म्हणजेच जानेवारी महिन्याच्या 5 ते 10 तारखेच्या मध्ये नीट ऐका, 5 ते 10 तारखेच्या मध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्यांमध्ये 3,000 रुपये एकत्रित मिळणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा 17वा आणि 18वा हप्ता हा दोघंही हप्ता जानेवारीच्या 5 ते 10 तारखेच्या आत तुम्हाला दोघंही हप्ते मिळणार आहे. तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता डिसेंबर महिन्याला संपण्यासाठी फक्त 10 दिवस बाकी आहे. 10 दिवस झाल्यानंतर जानेवारी महिना लागतोय. जानेवारी महिना लागल्यावरती 5 तारखेनंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यांमध्ये तुमचे लाडक्या बहिणीचे 3,000 रुपयाची राशी ही जमा केली जाणार आहे.